नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याला ते मृत्यूपत्र जे शहाणे वकिलांकडून त्यांनी बनवून घेतलेलं असतं, खोटं जे काही असते ते नानांच्या ते कपाटात तिला त्या जागी ठेवायचे असते. म्हणून रात्री ती गुपचूप ते मृत्यूपत्र घेते आणि नानांच्या रूमकडे चोर पावलांनी येत असते. त्याच वेळेस मात्र जानकीला स्वप्न पडलेले असते आणि नाना तिच्या स्वप्नात आले म्हणून ती नानांना बघण्यासाठी त्यांच्या रूमकडे यायला निघलेली असते. त्याच वेळेस ऐश्वर्या सुद्धा तेथे येत असते. परंतु जेव्हा ऐश्वर्या ही जानकीला पाहते तर लगेच एका बाजूला जाऊन लपते आणि खूप जानकीवर चिडते की खरंच ही दीड शहाणी जेथे नाही तेथे टपकत असते. ही काळी मांजर आली आणि दरवेळेस ही माझ्या वाटेत आडवी मांजरीसारखी येतच असते, पण आज मात्र नाही. आज काही झाले तरी हे खोटं होईल, मात्र मला त्या लॉकरमध्ये ठेवावेच लागेल. तेव्हा जानकी रूमच्या दरवाजात येते आणि उभी राहून ती नानांना पाहते. तेव्हा नाना तर व्यवस्थित असतात म्हणून जानकी त्यांना डोळे भरून बघून परत जायला निघते. तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. तेव्हा लगेच सुमित्राला जाग येते आणि सुमित्रा जानकीला पाहते आणि जानकीला आवाज देते. तेव्हा जानकी परत दरवाजा उघडते आणि आई असे बोलून ती आत येते. ऐश्वर्याचे मात्र हे प्लॅन कसा सक्सेस करायचं हे तर डोक्यात सुरूच असते. तेव्हा जानकी आतमध्ये सुमित्रा जाऊन येऊन बसते आणि विचारते की आई, अहो तुम्ही अजून जागे आहात का? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं, पण तू येथे कशी यावेळेस? तू बरी आहेस ना? तेव्हा जानकी म्हणते की आई, अहो मी बरी आहे, पण मी नानांना बघण्यासाठी आले होते आणि नाना तर बरे आहेत ना? मला सुद्धा झोपच लागत नव्हती आणि काळजी वाटत होती म्हणून मी त्यांना बघण्यासाठी आले होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो अगं, मला सुद्धा झोप लागत नव्हती आणि खरं सांगू का, खरंच मला कसतरी होतं, अस्वस्थ असल्यासारखे वाटते. तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला एक सांगू का की आपण बाहेर बसू, जसे पहिले बसायचो तसे, आणि मोकळ्या हवेत गेल्यानंतर जरा तुम्हाला सुद्धा बरे वाटेल. तेव्हा सुमित्रा तयार होते. चल असे म्हणून ती विचारते की ऋषिकेश घरी आलेला आहे ना? तेव्हा जानकी म्हणते की हो ते आले आणि त्या दोघी बाहेर जाण्यासाठी दरवाजात येतात तर लगेच ऐश्वर्या तोपर्यंत लगेच एका टेबल मागे जाऊन लपते आणि मनात म्हणते की बरं झालं ह्या दोघी बाहेर गेल्या, त्यामुळे माझं काम करण्यासाठी अगदी सोपं झालं. म्हणून लगेच उठते आणि नानांच्या रूम मध्ये येते आणि कपाटाची चावी कुठे ठेवलेली आहे शोधत असते आणि खूप टेन्शन मध्ये येते की माय गॉड, मी तर चावी येथेच ठेवली होती आणि आता जर मला चावी सापडली नाही तर मग हे पेपर ठेवण्यासाठी खूप मोठा प्रश्न होईल. हे पेपर्स आतमध्ये मी कशी ठेवू? चावी तर अजून सापडेना. नक्की ही चावी कुठे ठेवली असेल म्हणून परत ती चावी शोधण्याचा प्रयत्न करते आणि टेन्शन सुद्धा तिला खूप येते कारण चावी तर काही सापडत नसते. तेव्हा नानांच्या उशाशी ती इकडे तिकडे चावी शोधत असते. त्यानंतर इकडे जानकी सुमित्राच्या हाताला धरून बाहेर घेऊन येते आणि आई, खरंच आपण किती दिवसातून असे बाहेर आलोत. आणि एका ठिकाणी ते येऊन बसतात तर सुमित्रा मात्र विचारत असते, तिला विचार येतो की सारंग आज जे काही तिच्याशी बोललेलं असतो की आई तू ऐश्वर्याच्या बाजूने चुकीचा विचार करतात, आणि ऐश्वर्या सुद्धा रडत नाटक करत म्हणते की आई फक्त मला एक संधी द्या की जानकी वहिनीचा खरा चेहरा कसा आहे मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येईल, फक्त एकच संधी द्या. हे सर्व काही सुमित्राच्या डोळ्यासमोर येते आणि ती थोडीशी विचारत पडते. तेव्हा जानकी आईकडे म्हणजे सुमित्राकडे बघून विचारते की आई काय झालं, कशाचा विचार करतात? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्याचा विचार करते. आज ते दोघं नवरा बायको मला भेटायला आले होते आणि सारंग मला कसं म्हणतो की माझ्या बायकोचं बोलणं म्हणजे ऐश्वर्याचं बोलणं तू ऐकून घ्यायला हवं, आणि ती ऐश्वर्या कशी म्हणते की मला एकतरी संधी द्यावं, मला सिद्ध करायचं. तर एकच नंबरची खोटारडी आहे ती ऐश्वर्या, आणि पण आपला सारंग आज तिच्यामुळे तो माझ्यावर आवाज चढून बोलत होता, याचा मला सर्वात जास्त धक्का बसला. तेव्हा जानकी हे सर्व ऐकून विचारते की आई काय काय सांगतात तुम्ही हे सर्व? जानकीला सुद्धा सारंगची खूप टेन्शन येते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी, आपला सारंग कधीही असा नव्हता. तेव्हा जानकी म्हणते की अहो आई, सारंग भाऊजी अजून सुद्धा बदलले नाही. त्यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे की आता ते नवरा म्हणून ऐश्वर्याची बाजू घेतात, जसे ऋषिकेश माझी बाजू घेऊन बोलतात तसे. तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी अगं ऋषिकेश सारासार विचार करतो, काय आणि वाईट काय हे त्याला कळते, परंतु आपल्या सारंगची मात्र ह्या ऐश्वर्यामुळे मती खुटली. तेव्हा जानकी म्हणते की अहो वाईट विचार असतात ना, ते स्वस्तातील परफ्यूम सारखे असतात, काही काळानंतर ते उडून जातात, पण चांगले विचार चांगले संस्कार अत्तरासारखे असतात की जे कायम दरवळत असतात. आता सारंग भाऊजी ऐश्वर्याची बाजू घेतात, परंतु कालांतराने त्यांना हे सर्व कळेल ऐश्वर्याचा स्वभाव कसा आहे, काय चांगलं काय वाईट आणि काय खरं काय खोटं हे सगळं त्यांना कळेल. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. सुमित्रा म्हणते की अगं हा शहाणपणा सारंगच्या मनामध्ये लवकरात लवकर
लवकर येऊन दे, नाहीतर माझा मुलगा माझा नाहीच राहणार. तेव्हा सुमित्रा खूप रडते. तेव्हा जानकी आईला समजावते, मी कसे असे होऊन देईल. ऐश्वर्या मात्र माझ्या घराचे काही बरे वाईट नाही करू शकत, ती काहीच वेडेवाकडे नाही करू शकणार, ट्रस्ट मी. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र ती चावी शोधत असते आणि नानांच्या त्या म्हणजे सुमित्राच्या उशीखाली तिला ती चावी सापडते आणि तिच्या लगेच जीवात जीव येतो. सॉरी नाना करत ती लगेच ते जे काही कागदपत्र असतात ते कपाटाजवळ ठेवायला येते आणि ह्यात चावी कुठली आहे याचा विचार करत ती लगेच कपाट उघडते आणि थँक गॉड बोलून लगेच त्यातील ती फाईल काढते. म्हणजे नानांनी जी मृत्यूपत्राची फाईल बनवलेली असते त्यात लगेच हे कागदपत्र ठेवायला ती फाईल घेते. त्यानंतर इकडे सुमित्रा ही जानकीचा हात हातात धरते आणि आता जानकी मी तुझ्याशी बोलले, खरंच मला खूप बरं वाटलं, मन अगदी हलकं झालं. म्हणजे कसं ग जानकी, अगं मला बोलायला कोणीच नाही, कारण यांच्याशी सुद्धा मी नाही बोलू शकत. अगं जानकी हे सर्व त्या ऐश्वर्यानेच घडवले असणार. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्हाला काय सांगू, अनाथ आश्रमात असताना आम्हाला शिकवलं होतं, आंब्याच्या पेटीमध्ये एक सडका आंबा आला तर त्याबरोबर सर्व हे त्या पेटीतील आंबे नासायला सुरुवात होते. तेव्हा सुमित्रा टेन्शनच म्हणते की जानकी अगं तू काय म्हणते हे मला कळते, परंतु आपल्या घरात मात्र असे काही होणार तर नाही ना. तेव्हा जानकी म्हणते की नाही मी येथे असताना असे माझ्या घरावर कोणतेही संकट नाही येऊन देणार आणि शेवटी विजय मात्र सत्याचाच होतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ती फाईल काढते आणि त्यामध्ये जे काही शहाणे वकिलांकडून खोटं मृत्यूपत्र तयार करून घेतलेले असतात तर त्याचे डॉक्युमेंट्स ती त्यामध्ये ठेवून देते. दोन्ही मृत्यूपत्र हातामध्ये घेऊन शेवटी मी खऱ्याचं खोटं केलंच आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी काय असेल हे तुम्हाला माहिती नाही, परंतु मी मात्र तुमच्या वाटेला दुःख आणि वेदनाच आणेल. ते दोन्ही मृत्यूपत्र हातामध्ये घेऊन म्हणते की नाना काय बघताय ना, एक चेंज, आणि ती फाईल ती पुन्हा आतमध्ये ठेवून देते. त्यानंतर इकडे सुमित्रा ही जानकीला म्हणते की तू आपल्या घराची तुळस आहे, तुझ्या बरोबर जसे आपण असतो तसे शांत, अगदी मनाला छान वाटतं. जानकी तू माझ्या बरोबर असली तर मला कसलीही काळजी नसते आणि आता एकदा आपला सौमित्र अवंतिकाला घेऊन या घरात आला तर मी सुटले, म्हणजे मला कसली काळजी राहणारच नाही, आपलं घर कसं भरल्यासारखं वाटेल, हो की नाही. तेव्हा जानकी सुद्धा ते ऐकून खुश होते. खरंच आहे आई, आपल्या अवंतिकाचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे असे जानकी खुशून म्हणते. आणि अवंतिका घरात आल्यानंतर काय काय करायचे, कसे करायचे, हा सर्व विचार तुम्ही बेडवर आडव्या पडल्यानंतर करा, आता तर खूप उशीर झालेला आहे. काही नाही, फक्त हे आल्यानंतर मला तर ओरडतील, परंतु तुमच्यावर सुद्धा ओरडतील. तेव्हा सुमित्राला तर हसायला येते आणि त्या दोघी आतमध्ये यायला निघतात. इकडे तोपर्यंत रूम मध्ये ऐश्वर्याने ती फाईल पूर्णपणे पॅक करून जसेच तसे तेथे ठेवून देते. तोपर्यंत या दोघी हाताला हात धरून आतमध्ये येत असतात आणि फाईल ठेवल्यानंतर ऐश्वर्या परत कपाट हे लॉक करून घेत असते आणि त्या चावी सुद्धा ती परत तेथे ठेवून देते आणि जे काही नानांचे मृत्यूपत्र असते तर ते मृत्यूपत्र आपल्या हातात घेते आणि दरवाजा उघडून बाहेर येते. दरवाजा लावते तर समोरच पाहते तर जानकी आणि सुमित्रा आतमध्ये येत असताना तिला दिसतात. ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते की बापरे, आता ह्या येथे का कलमडले असतील आणि जर हे व्हील यांनी माझ्या हातात पाहिले तर हे घर काय मला जगच सोडून जावे लागेल, म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. तेव्हा सुमित्राचे लक्ष ऐश्वर्याकडे जाते. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या म्हणते की काय, तर सुमित्रा म्हणते की आमच्या खोलीत काय करत होती. तेव्हा ऐश्वर्या ते मी असे करायला सुरुवात करते. जानकी विचारते की काय ग, काय मी काय तू, आणि नानांच्या खोलीमध्ये काय करण्यासाठी गेली होतीस, त्या रूम मध्ये तुला जायची गरजच काय होती, बोल ना. आणि तेवढ्यात आजी पुढे येते आणि लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन म्हणते की अगं जानकी, मीच ऐश्वर्याला नानांच्या रूम मध्ये पाठवले होते. आजी म्हणते की अगं मीच तिला काशीची जी वाटी होती ती तुझ्या खोलीमध्ये आहे असे सांगितले आणि ती वाटी घेऊन ये आणि माझे पाय चिपून दे, चुळून दे असे मी तिला सांगितले होते. तेव्हा तर ती मला म्हटली मी तुमचे आजी पाय चुळून दे असे ती मला म्हटली, हो की नाही ऐश्वर्या. अगं गुंडी, तू म्हणालीस ना असं. ऐश्वर्या तर अगदी मनासारखी होते आणि ती लगेच हसते आणि आजीला म्हणते की हो ना, तुम्हीच असे म्हटलं होतात आणि मी तर तुमचे ऐकत होते. आजी म्हणते की खरंच मला खूप बरं वाटलं आणि खरंच गुंडी माझं सर्व काही करत असते, तिच्याशिवाय हल्ली तर माझ्याकडे कोणी लक्ष सुद्धा देत नाही, कारण मी म्हातारी आहे. तेव्हा सुमित्राला आईचा सुद्धा राग येतो आणि ती आईवर ओरडते, आई अगं तू खरंच सर्व विसरायला लागली, खरंच तू म्हातारी झाली. अगं आई, ऐश्वर्या येण्या अगोदर सर्व काही जानकीच करत होती. तर रविवारी केसांना तेल लावून देणं, केस धुणं हे कोण करत होतं. जानकी रोज पाय सुद्धा चेपून देत होती. हे सर्व तू विसरलीस का. कालपर्यंत तर तुला जानकीची सेवा लागत होती आणि आता काय झालं. तेव्हा आजी म्हणते की अगं तेच ते, कालपर्यंत तर तुला ऐश्वर्या आवडत होती, मग आज काय झालं. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं आई. तेव्हा जानकी म्हणते की आई राहून द्या, शांत व्हा, घरामध्ये वाद नकोय. एकतर घरातील सर्वजण झोपलेले आहे
उगाच आवाजाने उठतील आणि नानांना सुद्धा बरे नाही, त्यामुळे प्लीज आपल्यामुळे कुणाला त्रास नकोय, तुम्ही शांत राहा, आराम करा आणि झोपा. आणि आजी तुम्ही सुद्धा झोपा, उद्या मी तुमच्या गुडघ्यांना तेल लावून देईल. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई एक गोष्ट आणखीन लक्षात घे की तुझ्या कपाटाच्या ज्या खणात आहे ना काशाची वाटी सुद्धा आहे, मी ठेवलेली आहे. असे खणकावून बोलत सुमित्रा आतमध्ये निघून जाते आणि जानकी सुद्धा. तेव्हा त्या दोघी रूम मध्ये गेल्याचीच वाट बघत असतात आणि आजी लगेच चल हट असे म्हणते तर ऐश्वर्या लगेच प्रेमाने आजीला मिठी मारते. आजी मात्र खुश होऊन वेलकम वेलकम करत तिचा पापा घेते आणि ऐश्वर्या अगं तू नेहमी मला म्हणत असायची की मी तुझी मदत नाही करत म्हणून, पण आज मी तुझ्यासाठी मदत करण्यासाठी धावून आले की नाही, आणि जर आता मी आले नसते तर तू पकडली गेली नसती की काय. आणि आजी पाय दुखण्याचं लगेच सोंग आणते. चल आतमध्ये ऐश्वर्या, ती काशाची वाटे घे आणि माझे पाय असे चोळून घे. ऐश्वर्या म्हणते की काय कसला काशा, आणि तो काही अशी वाटे घेऊन फिरतो की काय, काशा नेमकं हा कोणता ब्रँड आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं काशा म्हणजे, आणि परत आजी म्हणते की नाही अगं तुला तर ते नाही कळणार, तुमच्या पिढीचं मात्र काही खरं नाही, डोक्याचा फक्त भोपळा आहे, काहीच कळत नाही. आणि परत सांगायला जाते की अगं काशा, आणि परत म्हणते की नको काही उपयोग होणार नाही तुला हे सर्व सांगून, कारण तुला नाही कळणार. आणि परत हसून विचारते की अगं तू नानांच्या खोलीमध्ये काय करत होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते तर तुम्हाला उद्याच कळेल. तर आजी म्हणते की काय उद्या. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो जाऊन झोपा तुम्ही तुमच्या खोलीमध्ये, उद्या तुमचा मसाज उद्या. तेव्हा आजी रागाने बघते आणि तोऱ्यात आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा ते व्हील आपल्या गाऊनच्या मागे लपून घेऊन जाते. त्यानंतर सकाळ होते. तर सकाळ झाल्यानंतर ऋषिकेश हा तयार होत असतो आणि जानकीला तो रुमाल विचारतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो समोरच ठेवलेला आहे बेडवर. जानकीला जवळ येण्यासाठी मुद्दा म्हणतो की अगं जानकी घड्याळ सुद्धा तेथे नाही, कुठं ठेवलं तू. तेव्हा जानकी त्या तिन्ही वस्तू हातात घेते आणि म्हणते की तुम्ही उगाच मला छेडतात. तेव्हा ऋषिकेश लगेच म्हणतो की हो अगं जानकी तुला मुद्दामच छळतो, ऍक्च्युअली काल रात्री तू खूप अपसेट होती, पण आज मात्र तुला असे मन मोकळेपणाने हसताना बघून खरंच खूप छान वाटतं. तेव्हा जानकी म्हणते की अहो हा आनंद मला आईंसोबत बोलण्याने झाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अच्छा म्हणजे माझ्याशी बोलून तुला आनंद नाही होत का. तर जानकी म्हणते की नाही अहो असे नाही, काल रात्री मी खूप दिवसांनी आईंशी खूप गप्पा मारल्या आणि अगदी आईंनी माझ्याकडे मन सुद्धा मोकळं केलं, म्हणून मला खरंच खूप छान वाटतं, अगदी बरं वाटतं. ते ऐकून ऋषिकेश सुद्धा खूप खुश होऊन म्हणतो की चांगलं आहे, आईला तर तिच्या चुकीची जाणीव तर झाली, त्यामुळे आता सर्व काही पहिल्यासारखं अगदी सुरळीत होईल, त्यामुळे काळजी आता काही करण्याचं कारण नाही असे म्हणायला काही हरकत नाही. आणि तेवढ्यात गुलाब दादा येतात कारण शहाणे वकील खाली आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुलाब तोपर्यंत तू नाश्ता तयार ठेव, मी आलो. तेव्हा गुलाब दादा म्हणतात की खाली शर्वरी ताई आणि शहाणे वकील सुद्धा आलेले आहे, तुम्हाला ताबडतोब खाली बोलावले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय शहाणे वकील ठीक आहे गुलाब मी आलो. तेव्हा गुलाब लगेच खाली जातो. तर जानकी विचारते की शहाणे वकील आणि काय हो ते कशासाठी आले असतील असे ऋषिकेशला विचारते. तेव्हा जानकी म्हणते की माहिती नाही, आपण चल जाऊन बघूया. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश काहीने खाली येतात. तर ऋषिकेश वकील साहेबांना नमस्कार घालतो. ऋषिकेश विचारतो की तुम्ही आणि आता इथे. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की हो नानासाहेबांच्या तब्येतीबद्दल कळाले म्हणून आलो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नानांना बघण्यासाठी आलात, मग या चला नानांच्या रूम मध्ये जाऊयात. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की हो नानांना बघायला सुद्धा आलो आणि अगोदर मला नानांनी जे सांगितले ते सर्वांसमोर आणायला सुद्धा. तेव्हा शहाणे वकिलांचे बोलणे ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की नक्की वकील साहेब हे काय बोलतात. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना खुणावतात. तर ऋषिकेश विचारतो की म्हणजे नेमकं काय. वकिलांना विचारतो की नक्की तुम्ही जे काही म्हणतात ते मला नाही कळलं. तेव्हा शहाणे वकील सांगतात की नानासाहेब यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं. तेव्हा सर्वजण म्हणतात की काय. तेव्हा शहाणे वकील पुढे म्हणतात की नाना असे म्हटले होते की मी घर कंपनी प्रॉपर्टी सर्व काही ह्या बाबतीत निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाही राहिलो तर, आणि जर तशी वेळ आली तर मी त्या मृत्यूपत्राचे वाचन सर्वांसमोर करावे असे नानासाहेबांनी मला सांगितले होते असे शहाणे वकील सर्वांना सांगतात. ते ऐकून तर घरातील सर्वांना खूप मोठा आणखीन धक्का बसतो. शहाणे वकील पुढे म्हणतात की मी काही कामानिमित्त बाहेर होतो, परंतु जेव्हा गावात आलो तेव्हा गावात आल्यानंतर नानांच्या तब्येतीबद्दल मला समजलं, त्यामुळे स्वतः आज आम्ही इथे आलो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघा आता आम्हाला कुणालाच त्या व्हील बद्दल नाही माहिती करून घ्यायचे. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की त्यांनी मला जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पण नाना या विषयाशी माझ्याशी बोलले सुद्धा नाही आणि त्यांनी मला काही सांगितलेले सुद्धा नाही. तेव्हा शहाणे वकील म्हणतात की त्यांना ते सांगण्यासाठी वेळच मिळालेला नसेल आणि त्यांची ही अशी अवस्था झाली त्यामुळे सांगता सांगता ते राहून गेले असेल, परंतु त्यांचा आणि माझा अगोदर कॉल झाला होता आणि याबद्दल त्यांनी मला सर्व काही सांगून सुद्धा ठेवले होते. तर घरातला एक कळत नाही सर्वांसमोर टेन्शन उभे
उभे राहते की नाना घरात सर्वांशी म्हणजे कुणाशीच या विषयावर तर बोलले नाही, परंतु हे वकील नेमकं असे का म्हणत असतील आणि नानांनी तर कुणाला काही सांगितलेले नाही, मग कसे असेल असे शक्य? ऐश्वर्याला तर मात्र हे सर्व माहिती असते, कारण हे सर्व तर तिनेच घडून आणलेले असते. वकील म्हणतात की त्यांना सुद्धा माहिती नव्हते की मृत्यूपत्र इतक्या लवकर उघडले जातील, वाचलं जावं अशी वेळ येईल की इतक्यातच. प्रश्न हा भरवशाचा आहे ऋषिकेश, तू लक्षात घे. प्रत्येक जण हा आपल्या मृत्यूपत्राविषयी वकील सोडून घरातील सर्वांना सांगतात असे काही नसते. ऋषिकेश, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच मला सुद्धा हे या परिस्थितीत नाही सांगूशी वाटत, पण त्यांनी माझ्यावर जे काम सोपवले होते ते मला प्लीज करून द्या. तेव्हा ऋषिकेश बोलणार तोच जानकी वकील साहेबांना विचारते, नानांचं व्हील कुठे आहे? तर वकील साहेब म्हणतात की ते कपाटात आहे. नाना साहेबांनीच या अगोदर मला सांगितले होते की त्यांचे मृत्यूपत्र त्यांनी कपाटामध्ये लॉकरमध्ये ठेवलेले आहे म्हणून. तेव्हा सुमित्रा लगेच जानकी जवळ येते आणि आपल्या कमरेला ज्या किल्ल्या असतात कपाटाच्या त्या घेते आणि जानकीच्या हातात देते आणि जानकी जा कपाटातील ते मृत्यूपत्र जे काही आहे ती फाईल घेऊन ये आणि बघ ते खरं आहे की काय, आणि जर खरं असेल तर ते मृत्यूपत्र तू घेऊनच ये. तेव्हा जानकी लगेच चावे घेते आणि तिकडे नानांच्या कपाटात म्हणजे रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यानंतर जानकी अगोदर नानाकडे बघत असते. तेव्हा जानकी कपाटाला चावी म्हणजे देऊन ते कपाट उघडते आणि लगेच ते कपाटातून ती जी मृत्यूपत्राची फाईल असते ती बाहेर काढते आणि नानांनी जे काही व्हील बनवलेले आहे ते चेक करत असते. तेव्हा मात्र त्याच वेळेस ऐश्वर्याने तेथे जे काही खोटं व्हील आहे ते नेऊन ठेवलेले असते. म्हणजे सर्व प्रॉपर्टी ही सारंग म्हणजे ऋषिकेशच्या नावावर न करता सौमित्रा आणि शर्वरी या तिघांच्या नावावर केलेली असते. हे वाचून तरी जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नाना कधी असे करणार नाही याची जानकीला पूर्णपणे खात्री असते. परंतु येथे या कपटामध्ये ही फाईल कोणी ठेवली असेल आणि नानांनी हे मृत्यूपत्र का तयार केले असेल म्हणून जानकीला ते मृत्यूपत्र बघून खूप टेन्शन येते. जानकी धक्क्यानेच नानांकडे बघत असते. ते मृत्यूपत्र जेव्हा जानकी वाचते तर तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि एकटक ती नानांकडे पाहत असते. तेव्हा हा बघ येथे संपतो. पुढील भागामध्ये नानांचे जे काही मृत्यूपत्र असते तर ऐश्वर्याने ते खोटं बनवून घेतलेले असते आणि शेवटी त्यामध्ये जी काही प्रॉपर्टी आहे ती नानांनी सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांच्या नावावर केलेली आहे असे मुद्दा दाखवते. तर सुमित्रा लगेच सर्वांना ते मृत्यूपत्राविषयी बोलून दाखवते की आता ही जी काही प्रॉपर्टी असेल तर ती माझी तीनही मुलं सौमित्र, सारंग आणि शर्वरी यांच्या नावे असेल. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी ऋषिकेशच्या आता सर्व काही लक्षात येणार असते, कारण हे सर्व ऐश्वर्याने केलेले आहे की नाना कधी असे करणार नाही म्हणून. तेव्हा सुमित्रा सर्वांसमोर जानकीला म्हणते की जानकी, तू त्या घराच्या ज्या काही किल्ल्या असतील तर त्या ऐश्वर्याच्या स्वाधीन कर. तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो. ऐश्वर्या लगेच जानकी समोर येते तर जानकी आपल्या कमरेच्या चाव्या काढते आणि ऐश्वर्याच्या हातात देत म्हणते की गेली 10 वर्ष या घराच्या किल्ल्या मी सांभाळते. अगं ऐश्वर्या, ह्या किल्ल्या तर तुझ्या मुठीत येऊ शकतात पण माझं अख्खं घर तुझ्या मुठीत नाही येऊ शकत. नाना जेव्हा शुद्धीवर येतील तेव्हा सत्य तर सर्वांसमोर येईलच, पण तोपर्यंत तू ह्या कमरेला लावून किल्ल्या फक्त मिरव, तोपर्यंत मी माझ्या माणसांची काळजी घेते. आणि शेवटी जानकी ही ऐश्वर्याच्या हातामध्ये त्या चावे ठेवून देते. तेव्हा आता जे काही होत राहणार आहे की ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते, परंतु आता देवाच्याच घरी न्याय असतो. म्हणजे जानकी आणि ऋषिकेशला जेव्हा नाना शुद्धीवर येतील आणि जे काही नानांनी त्यांचे मृत्यूपत्र देवघरात ठेवलेले आहे या सर्व सत्याचा जेव्हा उलगडा होईल तेव्हा ऐश्वर्याचा जे काही कपटी चेहरा आहे तो सर्वांना आणखीन समजेल आणि ऐश्वर्याची या घरातून कशी हकलपट्टी होईल